राम राम मंडळी, स्वागत आहे तुमच्या माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. कशात सगळे? आय होप सगळे मस्त असतील. तर इथे माझा भाऊन जेवण करत होता मोबाईल बघता बघता. ह्याला काय नुसतं गेमिंग गेमिंग असतं काय माहिती. नंतर इथे आमचा दुसरा हिरो बघा कसा मस्त आंघोळ वगैरे करतोय. त्यानंतर ह्या हिरोला आंघोळ वगैरे करू दिली. ह्या हिरोला बोलली चल भाई जाते मी. आणि नंतर मी गेली होती माझ्या भावाला सोडायला, कारण त्याचा आज पहिला दिवसच होता कॉलेजला. त्यामुळे मी ह्याला स्टेशनला सोडायला गेली होती. मग ह्याला स्टेशनवर सोडून ट्रेनमध्ये बसवल्यावर मी गेली होती मार्केटमध्ये मम्मीसोबत, कारण थोडीफार शॉपिंग करायची होती आम्हाला. आणि भाई इकडे पण गेली, इकडे पण माझ्यासोबत कांड झाला, कारण मी ते हँडवॉश काढायला जाऊन दुसरं हँडवॉश फाटलं आहे. त्यामुळे शॉपवाले बघत असतील तर मला माफ करा. त्यानंतर मी इथे माझ्या भावासाठी टिफिन बघायला गेली होती. हा टिफिन तर मला खूप आवडला, बट तो काय छोटा नाही हा टिफिन घ्यायला. मग आम्ही उसाचा रस प्यायला गेलो होतो, कारण ऊन खूप होतं बाहेर आणि काहीतरी थंड पिऊ वाटत होतं. त्यामुळे उसाचा रसच बेस्ट ऑप्शन होता. आणि मग घरी गेल्यावर बघितलं की भाई सामान पण आलं आहे. आणि मी इथे मस्त 2-3 तास झोप काढले होतं, ते तर काय ब्लॉग काढला नाही मी. आणि इथे आमचा हिरो बघा कसा मम्मीच्या बाजूला पडला होता. आणि मग मी गेली होती कामावर, कारण आज सायन्सवाल्यांचा टेस्ट होता म्हणून मी पेपर प्रिंटआउट आणायला गेलेली. आणि इथे बघा सगळे कसे पेपर लिहित आहेत. हा तर झोपलाच होता फर्स्ट बेंचवाला. आणि मग नंतर कामं वगैरे आवरून मी गेली होती स्वामींच्या मठात. स्वामींच्या मठात जाणं भाई वेगळंच सुख असतं. त्यामुळे स्वामींच्या मठात भाई जातेच मी. आणि घरी आल्यावर मी तूप भात खाल्लं होतं, कारण माझी थोडी तब्येत डाऊन वाटत होती त्यामुळे. आणि मग नंतर भाई तूप भात खाल्ल्यानंतर हा बघा कसा बाजूला येऊन बसला होता माझ्या. मग मी रसगुल्ला वगैरे एक रसगुल्ला खाल्ला, बाकी काय खाल्लं नाही जास्त. दॅट्स एंड ऑफ द डे गाईज. पुन्हा एकदा अशाच एका न्यू ब्लॉगमध्ये भेटूया. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.